मुंबई महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेचच राज्यामध्ये आता राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलेलं आहे। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आता बॅनर वॉर चांगलंच रंगलंय। जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार अशा आशयाचे हे बॅनर मुंबईमध्ये झळकू लागलेत। मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय आणि शिवसेना भवन, मातोश्री परिसरासह मुंबईतल्या विविध भागामध्ये बॅनर झळकलेत। यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यात आलाय। बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस असाही उल्लेख या बॅनरवर आहे। मात्र बॅनर कोणी लावले याचा उल्लेख मात्र टाळण्यात आलेला आहे। कालच मराठी माणसा जागा हो, मुंबई वाचव अशा आशयाचे हे बॅनर मुंबईमध्ये झळकलेले होते आणि आता याच बॅनरला आज उत्तर दिल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। कालही याच परिसरामध्ये बॅनर लागलेले होते। मराठी माणसा मुंबई वाचव ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे अशा प्रकारचे बॅनर लागलेले होते आणि आज या बॅनरला उत्तर दिलेले आहे। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसांचे काय होणार, बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस अशा प्रकारचा आशय या बॅनरवर लिहिला आहे। अमित शहा सांगतील ते हिंदुत्व नाही किंवा अमित शहा सांगतील तो शिवसेना पक्ष नाही। ज्या दिवशी हे सत्तेत नसतील तेव्हा यांना कळेल खरे हिंदुत्ववादी कोण होते ते। अमित शहानी आमचा पक्ष फोडून निवडणूक आयोगाच्या मदतीनं, न्यायालयाच्या मदतीनं जर कोणाला सुपूर्द केला असेल तर ती डकैती आहे, डाकूगिरी आहे, चाचेगिरी आहे। त्याच्यावरती विचारधारा ठरत नाही ना।